आता एक महत्त्वाची बातमी पाहूयात। लाडकी बहीण योजनेचा लाभ 14,298 पुरुषांनी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली। 10 महिन्यापर्यंत या लाडक्या पुरुषांना 21 कोटी 44 लाख रुपयांचं वाटप देखील करण्यात आले। अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली। योजनेच्या लाभार्थींच्या छाननीमध्ये हा सगळा प्रकार उघड झाला। ऑगस्ट 2024 मध्ये योजनेचा लाभ द्यायला सुरुवात झाली। लाभार्थींच्या यादीमध्ये 14,298 पुरुष देखील घुसले। त्यांना कुणी घुसवलं, छाननी कुणी केली आणि महिलांसाठीच्या योजनेवर पुरुषांनी डल्ला मारला कसा, त्यासाठी जबाबदार कोण असे प्रश्न आता निर्माण झाले। सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये उपलब्ध असलेल्या डेटाची पडताळणी केली असता आणखी गंभीर बाबी समोर आल्या। आता हे 21 कोटी रुपये राज्य सरकार पुन्हा वसूल करणार का असा सवाल विचारला जातो। मतासाठी त्यावेळेस केलेली योजना आहे। आता तिच्यातले लूपहोल्स समोर येत आहेत। नियम कायदे त्यावेळेसही होते, परंतु ते पाळले गेले नाही। सरसगट मताच्या प्रलोभनाने सगळे फॉर्म स्वीकृत केले आणि त्यात आता पुरुषांचे झाले असं तुम्ही सांगताय। सरकारने जर पुढे आणलं असेल तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी गंभीर आहेत। आता याच्यातून कोणाला वसूल करावं न करावं, अधिकाऱ्यांनी नीट फॉर्म भरले नाही भरले, या सगळ्या गोष्टी तर चौकशीच्या आहेत। त्यांचं काय म्हटलं ते मला काय कळलं नाही आहे, पण पुरुषांची नावं ते ताबडतोब आपल्याला कळतात ना, हा पुरुष आहे ते नाही। मग त्यांना काय म्हणायचं होतं, त्या पुरुषांनी महिलांची नावं पुढे करून त्यांनी घेतली की काय काय कसं आहे हे सर्व पावलं असं आहे की त्याच्यावर ताबडतोब मला काय सांगता येणार नाही। परंतु जर काय असं असेल तर ते चौकशी करतील आणि पुरुषांनी असं पुरुषांना मिळणं शक्य नाही। पुरुषांनी काय महिलांना पुढे करून काय केलं असेल आणि चुकीचं काय केलं असेल तर शेवटी आपल्या घरातल्या महिलांचा फॉर्म सुद्धा पुरुषच भरणार आहेत, पण त्यांच्या नावाने भरला का महिलेच्या नावाने भरला आणि जो चुकीचा भरला तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल। दुर्दैव आहे महाराष्ट्रामधल्या सरकारी तिजोरीवर आपल्या निवडणुकीच्या संदर्भातून निर्णय घेत असताना चुकीच्या पद्धतीने अशा पद्धतीने योजना राबवली आणि त्याचा फटका आणि त्याचे पैसे हे सर्वसामान्य माणसाचे गेलेले आहेत। आता तर पुरुषांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे। म्हणजे यंत्रणा किती पोकारलेली आहे, किती भ्रष्टाचारामध्ये या ठिकाणी धाडस वाढलेला आहे, सरकारची भीती राहिली नाही, हे चित्र आपल्याला समोर दिसतंय। लाडक्या बहिणीचे पैसे महिलांना तरी मिळालेत, पण पुरुषांना पण मिळाले अशा प्रकारची माहिती समोर आली आहे। सरकारचा कारभार कसा सुरू आहे असं म्हणायचं? त्यांना ते वेगळ्या कॅटेगरीतले लाडकी बहीण समजत असावेत।